नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे माझा महाराष्ट्र. परिचय. माझा महाराष्ट्र हा भारत देशाच्या पश्चिम भागात वसलेला एक समृद्ध, वैभवशाली व सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत असा राज्य आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगा, कोकणचा समुद्र किनारा, विदर्भाची सुपीक शेतं, मराठवाड्याचा इतिहास आणि पश्चिम महाराष्ट्राची उद्योगधंद्यातील प्रगती या सर्व गोष्टींनी महाराष्ट्र विशेषत्व प्राप्त करतो. महाराष्ट्र या नावातच महान राष्ट्र असा अर्थ दडलेला आहे. संत परंपरा व अध्यात्म या भूमीने अनेक थोर पुरुष घडवले आणि देशाला दिशा दिली. इथे जन्मलेल्या संतांनी समाजाला भक्ती, ज्ञान आणि समतेचा संदेश दिला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव यांच्या अभंगांनी महाराष्ट्राची संस्कृती समृद्ध झाली. वारकरी संप्रदायाने विठ्ठल भक्तीचे बीज आजही जनमानसात जिवंत ठेवले आहे. इतिहास व शौर्य. इतिहासाच्या पानात पाहिलं तर महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी स्वराज्य स्थापन करून शौर्य, पराक्रम आणि लोककल्याण यांचे अद्वितीय उदाहरण घालून दिले. शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे महाराष्ट्राला स्वतंत्र अस्तित्व मिळाले. त्यानंतर पेशव्यांनी पुण्यातून राज्यकारभार चालवून मराठ्यांचे साम्राज्य उत्तर भारतापर्यंत नेले. भूगोल व निसर्ग. भौगोलिक दृष्टीने महाराष्ट्र अत्यंत विविधतेने नटलेला आहे. एकीकडे समुद्र किनाऱ्यावरील कोकणात नारळ, आंबा, काजू आणि भरभराट, तर दुसरीकडे विदर्भातील कापूस, संत्री यांची प्रसिद्धी आहे. सह्याद्रीच्या डोंगरात निसर्गरम्य किल्ले, धबधबे व अरण्य आहेत. माथेरान, महाबळेश्वर, लोणावळा ही थंड हवेची ठिकाणे पर्यटकांना भुरळ घालतात. अजिंठा, एल्लोरा, वेरूळ, कारल्याची लेणी, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर अशी ऐतिहासिक व धार्मिक स्थळे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. सण उत्सव व लोककला. महाराष्ट्र हा सण उत्सवांचा खरा खजिना आहे. गणेशोत्सव हा राज्याचा प्रमुख सण असून त्याने सामाजिक ऐक्याची भावना जोपासली आहे. नवरात्र, दिवाळी, होळी, पोळा, गुढीपाडवा हे सणही मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. लोककलेच्या परंपरेत लावणी, तमाशा, भारुड, गोंधळ, दशावतार, कीर्तन या कला आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे. समाज सुधारक व शिक्षण. शिक्षण व समाज सुधारणेच्या क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर विचारवंतांनी समाजात जागृती निर्माण केली. डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संविधानाची रचना करून देशाला लोकशाहीचा पाया दिला. आज महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद यांसारखी शैक्षणिक केंद्रे देश विदेशातील विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. आर्थिक विकास. आर्थिक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. इथले शेअर बाजार, बंदर, IT उद्योग, चित्रपट सृष्टी यांनी महाराष्ट्राला वेगळी ओळख दिली आहे. पुणे हे ऑटोमोबाईल सिटी
तर नागपूर हे ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. शेती, उद्योग, व्यापार या सर्व क्षेत्रांत महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवर आहे. क्रीडा क्रीडा क्षेत्रातही महाराष्ट्राने अनेक खेळाडू घडवले. क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, हॉकी यामध्ये राज्यातील खेळाडूंनी देशाचा झेंडा उंचवला आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांसारख्या खेळाडूंनी महाराष्ट्राचा अभिमान वाढवला. स्त्री शक्ती स्त्री शक्तीच्या बाबतीतही महाराष्ट्र अग्रेसर आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचा जन्म इथे झाला. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाला दिशा दिली. आधुनिक काळात उद्योग, शिक्षण, कला, राजकारण या क्षेत्रांत महिलांनी मोठं योगदान दिलं आहे. आधुनिक विकास आज महाराष्ट्र या प्रगतशील, आधुनिक व सांस्कृतिक मूल्यांचा संगम आहे. नवनवीन तंत्रज्ञान, स्मार्ट सिटीज, मेट्रो, पायाभूत सुविधा यामुळे महाराष्ट्र वेगाने आधुनिक होत आहे. तरीही इथल्या मातीतील माणुसकी, परंपरा, आदरातिथ्य, वसुदैव कुटुंबकम ही भावना अजूनही कायम आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.